Hello students, today we are going to learn chapter number 13 sound. विद्यार्थी मित्रांनो, आज प्रकरण क्रमांक 13 ध्वनी आपण पाहणार आहोत. See some pictures on the screen. Some sounds are depicted in these pictures. Have you heard these sounds? Put a tick mark in the box if you have and cross if you have not. What words are used in your locality to denote these sounds? Write them below in the picture. या चित्रामध्ये जे आवाज तुम्हाला दाखवलेले आहेत ते काही आवाज तुम्ही ऐकले असतील तर काही आवाज ऐकले नसतील. ऐकले असल्यास टिकमार्कची खूण तुम्ही करायची आहे आणि ऐकले नसल्यास क्रॉस करायचा आहे. आणि या आवाजासाठी तुमच्या परिसरामध्ये भाषांमध्ये कोणते शब्द वापरले जातात हे तुम्ही चित्राच्या खाली त्या बॉक्समध्ये लिहायचे आहे. देन विच साऊंड्स डू यू हिअर ड्युरिंग दी रेसेस इन द स्कूल? तुमच्या शाळेमध्ये जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा देखील तुम्हाला काही आवाज ऐकायला येतात. ते कोणकोणते आवाज तुमच्या कानावरती पडतात? When there is silence in the classroom, close your eyes and sit quietly. Which sounds in your surroundings can you hear now? जेव्हा तुम्ही वर्गामध्ये शांतता असते तेव्हा डोळे मिटून शांत बसायचं आहे आणि आसपासचे कोणते आवाज तुम्हाला ऐकायला येतात ते आवाज तुम्ही त्याच्या नोंदी घ्यायच्या आहेत. बघा, वर दिलेल्या स्क्रीनवर तुम्हाला जे चित्र दिसतंय त्यामध्ये एक मुलगी गाणं म्हणतीये, एक पक्षी ओरडण्याचा आवाज येतोय, फटाके फुटत आहेत, 2 स्त्रिया कुजबुजत आहेत, ट्रॅफिक पोलीस आहे, एक मुलगा बासरी वाजवतोय, हॉर्नचा आवाज आहे आणि एक कुत्रा भुंकतोय. असे वेगवेगळे आवाज आपल्याला परिसरामध्ये ऐकायला मिळतात. प्रिपेअर अ कॉमन लिस्ट ऑफ ऑल दीज साऊंड्स अँड डिस्कस देम. यू विल सी दॅट देअर इज अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन द इन्युमरेबल साऊंड्स दॅट वी हिअर. अशा परिसरामध्ये ऐकू येणाऱ्या तुम्हाला आवाजांची तुम्ही यादी करायची आहे. यामध्ये असंख्य आवाज आपल्याला ऐकू येतात. आवाजामध्ये विविधता आपल्याला दिसून येते. क्लासिफाय दिस साऊंड्स इन 2 ways, सॉफ्ट ऑर लाऊड अँड प्लीझंट ऑर अनप्लीझंट. या ध्वनींचे लहान मोठे व आवडणारे आणि न आवडणारे अशा 2 पद्धतीनं तुम्ही वर्गीकरण करायचे आहे. सम साऊंड्स आर लाऊड अँड आर heard easily while some others are very soft and cannot be heard unless we listen attentively. काही ध्वनी हे मोठे असल्याने आपल्याला सहज ऐकू येतात, तर काही ध्वनी खूप लहान असल्याने ते लक्ष दिल्याशिवाय आपल्याला ऐकू येत नाही. आवाजालाच आपण शास्त्रीय भाषेमध्ये ध्वनी असे म्हणतो. इट इज कॉल्ड ॲज साऊंड. We like some sounds, on the other hand, we get annoyed by some other sounds. काही ध्वनी आपल्याला आवाज हे आपल्याला ऐकायला आवडतात, तर काही ध्वनींचा आपल्याला खूप त्रास होतो. How are sound produced? मग ध्वनी निर्माण कसे होत असतील? See, when a song is being played on a radio or a music system in the house, place your hand on its speaker. जेव्हा आपल्या घरामध्ये एखादा रेडिओ किंवा टेप रेकॉर्डर सुरू असतो तेव्हा त्याच्या स्पीकरवरती आपण हात ठेवायचा आहे. व्हॉट डू यू फील? तेव्हा तुम्हाला काय जाणवेल? पुट ऑफ द म्युझिक. व्हॉट डू यू फील नाऊ? काही वेळानंतर रेडिओ टेप रेकॉर्डर बंद करायचा आहे आणि हात तसाच ठेवायचा आहे. तुम्हाला आता काय जाणवते? म्हणजेच तुम्ही जेव्हा टेप रेकॉर्डर सुरू असता तेव्हा त्याच्यावरती हात ठेवल्यानंतर तुमचा हात देखील कंप पावत असतो आणि जेव्हा तुम्ही टेप रेकॉर्डर बंद करता तेव्हा हे कंपन थांबतं. सी अनदर एक्झाम्पल. टेक अ रबर बँड अँड स्ट्रेच इट ॲज शोन इन द पिक्चर. प्लग द स्ट्रेच्ड बँड. एक रबर बँड घ्यायचा आहे आणि तो चित्रात दाखवल्याप्रमाणे ताणून त्याची एक बाजू सोडून द्यायची आहे. तुम्हाला काय दिसेल बघा? रबर बँडच्या हालचालीशिवाय इतर कोणती गोष्ट तुम्हाला जाणवली? अपार्ट फ्रॉम द मुवमेंट ऑफ द रबर बँड, व्हॉट एल्स डिड यू नोटीस? तुम्ही जेव्हा रबर बँड
हातातून सोडता तेव्हा त्याचा एक आवाज देखील तुम्हाला येईल आणि रबर बँड एकदा सोडल्यानंतर परत तो थोडाफार व्हायब्रेट होतो. स्प्रेड सम sawdust of mustard seeds or sand on the diaphragm of a tabla. Knock on the diaphragm lightly with a finger. एखादा तबला घेऊन त्याच्या पडद्यावरती तुम्ही भुसा, मोहरीचे दाणे किंवा वाळू पसरायची आहे आणि पडद्यावर बोटाने हळूच टिचकी मारायची आहे. What do you see happening so long as the tabla makes a sound? What happens when the sound stops? आवाज होत असेपर्यंत काय दिसते आणि आवाज बंद झाल्यानंतर काय होते? वरील कृती तुम्ही निरीक्षणानं करून बघायची आहे. तबल्यावरती जेव्हा तुम्ही मोहरीचे दाणे, भुसा किंवा वाळू पसरता आणि तबल्यावरती टिचकी मारता तेव्हा त्याच्यावरचे दाणे देखील, तो भुसा देखील त्याच्यावरती व्हायब्रेट होत असतो, तो देखील त्याच्यावरती हलतो. द ऑब्जेक्ट्स दॅट प्रोड्यूस साऊंड दॅट इज द डायफ्रॅम ऑफ द स्पीकर. द रबर बँड, the diaphragm of the tabla show a certain movement. ध्वनी निर्माण करणाऱ्या वस्तूंची म्हणजे स्पीकरचा पडदा असेल, रबर बँड असेल, तबल्याचा पडदा असेल, यांची ठराविक पद्धतीनं हालचाल होत असते. दॅट इज दे हॅव अ सर्टन काइंड ऑफ मोशन. म्हणजेच त्या वस्तूंमध्ये एक प्रकारची गती असते. दे ऑसिलेट रॅपिडली. जलद गतीमध्ये त्यांच्यामध्ये आंदोलनं होत असतात. इन अदर वर्ड्स दे व्हायब्रेट. आणि म्हणजेच आंदोलन होत असते म्हणजेच त्या वस्तू कंपन पावत असतात, त्या वस्तूंमध्ये कंपन होत असते. देन हिअर इज अ क्वेश्चन फॉर यू. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हेन अ मेटल डिश फॉल्स ऑन द फ्लोअर इट मेक्स अ लाऊड नॉईज. व्हॉट डू यू डू टू स्टॉप द नॉईज? व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द ॲक्शन? जेव्हा एखादे ताट जमिनीवरती पडते तेव्हा मोठा आवाज येतो, तेव्हा आपण काय करतो रे? निश्चितच त्या ताटाला पकडतो, कारण ताट जमिनीवर पडल्यानंतर एकदाच आवाज येऊन थांबत नाही, परत त्या ताटाचा जोपर्यंत ताट स्थिर होत नाही तोपर्यंत तो आवाज येत राहतो. आणि आपण ताट पकडल्यामुळं ते ताट स्थिर होतं आणि आवाज यायचा बंद होतो. द व्हायब्रेशन ऑफ अन object is necessary for the production of sound. As long as the object vibrates, the sound is heard. When the vibration stops, the sound also stops. ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूंचे कंपन होणे गरजेचे आहे आणि वस्तूंचे कंपन होत असते तोपर्यंतच आपल्याला ध्वनी ऐकू येतो. कंपन थांबले की ध्वनी ऐकू येत नाही, ध्वनी देखील थांबतो. The object due to which sound is produced is called the source of that sound. ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो त्याला ध्वनी स्रोत असे म्हणतात. It is called as source of that sound. Then the sounds of sitar, a bell, water that drops from a tap, a saucer that breaks on falling down. What is it that vibrates when these sounds are produced? सतार असेल, घंटा असेल, नळातून पडणारे पाणी असेल, खाली पडून फुटणारी एखादी बशी असेल, यामधील ध्वनी कशाच्या कंपनाने निर्माण होतात? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे. देन हिअर इज सम इन्फॉर्मेशन फॉर यू. ॲस्कॅटिक्स मीन्स द सायन्स ऑफ साऊंड resonance, including the production of propagation and effects of sound, is called acoustics. The density or the intensity of sound is measured in the unit is called decibel. Means ध्वनिशास्त्र. ध्वनिशास्त्र म्हणजे काय आहे तर ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, त्याचं प्रसारण असेल, त्यांचे परिणाम याबद्दलचा जे विज्ञान आहे ते म्हणजे ध्वनिशास्त्र. आणि ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल म्हणजेच DB असं आपण लिहितो, या एककामध्ये ध्वनीची तीव्रता मोजली जाते. द व्हायब्रेशन ऑफ द व्होकल कॉर्ड्स इन आवर लॅरिंग्स ऑल व्होकल बॉक्स व्हॉइस बॉक्स अल्सो प्रोड्युसेस साऊंड. आपल्या घशामध्ये स्वरयंत्र असतात आणि या स्वरयंत्रामध्ये असणाऱ्या ध्वनितंतूच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होत असतो.
The voice box is located in our throat. The quality of the sound produced in the larynx depends upon the tautness of the vocal cords. स्वरयंत्रातून निघणाऱ्या ध्वनीचा दर्जा हा ध्वनितंतूच्या ताठरपणावरती अवलंबून असतो. आपल्या घशामध्ये देखील स्वरयंत्र असतं आणि त्यातूनच आवाजाची निर्मिती होते ध्वनितंतूच्या कंपनामुळे. सी अनदर प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी फॉर यू. लेट्स ट्राय धिस. Take a pot filled with water, strike it lightly on its rim. What do you see? Why are waves formed on the water in the pot? तुम्ही एक पाण्याने भरलेलं भांडं घ्यायचं आहे, धातूचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्या कडेवर जेव्हा तुम्ही चमच्याने माराल तेव्हा तुम्हाला आतमध्ये पाण्यावरती लाटा निर्माण झालेल्या दिसतील. असे का होत असेल बघा. हाऊ साऊंड इज हर्ड. देअर इज एअर अराउंड द सोर्स ऑफ साऊंड. ध्वनिस्त्रोताभोवतीही हवा असते. ॲज द सोर्स ऑफ साऊंड बिगिन्स टू व्हायब्रेट द लेअर ऑफ द एअर नियरेस्ट द सोर्स अल्सो व्हायब्रेट्स. ध्वनिस्त्रोतांचे जेव्हा कंपन होऊ लागते तेव्हा त्याच्या लगतचा हवेचा थर देखील कंप पावतो. अ वेव्ह ऑफ व्हायब्रेशन्स of that sound spreads in all the directions from the source of sound. तेव्हा ध्वनिस्त्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनाची लाट पसरत जाते. Such a wave is called a sound wave. आणि या लाटेलाच ध्वनी लहर असं म्हटलं जातं. The sound waves reach our ears. There is a delicate diaphragm or eardrum in the cavity of our ears. या लहरी हवेच्या मार्फत आपल्या कानापर्यंत पोहोचतात आणि कानातील पोकळी जो नाजूक पडदा असतो तो कंप पावू लागतो. इट स्टार्ट्स व्हायब्रेटिंग टू. द सेन्सेशन प्रोड्युस्ड बाय दीज व्हायब्रेशन्स आर पास्ड ऑन टू द ब्रेन थ्रू द नर्व्स इन द इयर्स अँड वी हिअर द साऊंड. आणि या कंपनामुळे निर्माण होणारी जी संवेदना आहे ती कानातील चेतातंतूद्वारे मेंदूपर्यंत पोहोचली जाते आणि आपल्याला ध्वनी ऐकू येतो. म्हणजेच आपल्याला ध्वनी निर्माण होण्यापासून ती ऐकू येण्यापर्यंत ही जी प्रोसिजर आहे ती आपल्याला माहिती असली पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, याचा पुढचा जो भाग आहे ध्वनीचे प्रसारण, प्रोपॅगेशन ऑफ साऊंड, आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.